चालू केलं. नमस्कार, मी संगीता दुधसागर, प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादागड. आज आम्ही इथे अंबाजोगाई येथे सिव्हिल हॉस्पिटलला आलेलो आहोत. कारण परळीमध्ये जो प्रकार झालेला आहे, 5 वर्षाच्या मुलीवर जो अन्याय आणि अत्याचार झालेला आहे, त्या संदर्भात आम्ही आत्ताच भेटलो मुलीला, मुलीच्या आईला, वडिलांना. सध्या तिची प्रकृती म्हणजे ठीक आहे, पण अशा नराधमाला कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. असे प्रत्येक वेळेस येतात आणि मोर्चे, आंदोलन, मोर्चे, कॅन्डल मार्च एवढं काढूनच फक्त जमत नाही. काहीतरी कठोर तरी निर्णय शासनाने घ्यायला पाहिजे. आणि याच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी आत्ताच नाही, पण जे महिला सबलीकरण किंवा महिलांवर होणारे अत्याचार आणि मुली 4-5 वर्षाच्या लेकरांना सुद्धा हे नराधम सोडत नाही. तर याच्यासाठी यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि आमच्या मनाने तर आम्ही आज महिला भेटलो तर त्याला फाशीच झाली पाहिजे. एवढं बोलून तुम्ही बोला. आवाज येते की मला यायला आवाज येते थोडंसं अलीकडे मावशी बोला. आज आम्ही अंबाजोगाईच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे. इथे 5 वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार झाला आहे तिला इथे परळीमध्ये, तर तिला इथे आणण्यात आलेलं आहे. तर ती इतकी चिमुकली आहे, 5 वर्षाची मुलगी म्हणजे काहीच नाही, आणि ती अत्यंत गरीब कुटुंबातली मुलगी आहे. आणि अशा मुलीवर त्याने त्या नराधमाने बलात्कार करून सोडलेला आहे आणि त्याला कडक कारवाई करून ऑन द स्पॉट फाशी दिली पाहिजे, अशी आमची सर्व महिलांची इच्छा आहे. फोड.